एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांचा दणका। पात्रता निकष पूर्ण न केल्यामुळे पदावरून हटवलं। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील सदावर्तींचे निकटवर्तीय। 11 ते 14 जानेवारी दरम्यान दादरच्या शिवाजी पार्कमध्ये कला महोत्सवाचं आयोजन। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कला प्रदर्शनही भरवण्यात येणार। कला महोत्सवाचं या वर्षीचं 3रं वर्ष। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 1 जानेवारीनंतर प्रॉपर्टी एजंट होण्यासाठी महारेरा प्रमाणपत्र अनिवार्य। जुने एजंट्स बिल्डर्स यांनाही 1 जानेवारी अगोदरच प्रमाणपत्र घ्यावं लागणार। प्रमाणपत्र नसेल तर कारवाई होणार। नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार। जनमताचा कौल भाजप घेणार। त्या खासदाराव्यतिरिक्त आणखी कोणता पर्याय लोकांच्या मनात आहे का याचाही कौल घेणार। बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पानं घेतला वेग। 2026 पर्यंत सदनिकेचा ताबा मिळणार। दक्षिण मुंबईतल्या वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग इथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम वेगानं सुरू। चाळकऱ्यांना 500 चौरस फुटांचे प्रशस्त फ्लॅट्स मिळणार। भाभा, भगवती, एमटी अगरवाल आणि शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार। रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून देणार। रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे एकूण 2037 बेड वाढणार। मुंबई नाशिक महामार्गावर भुयारी मार्ग तयार करणार। ठाणे कल्याण डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न। मुंबई नाशिक आग्रा या महामार्गावर माणकोली इथे वळण भुयारी मार्ग उभारला जाणार। त्यासाठी 57 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। शिवडी नावाशेवा प्रकल्पाचं लोकार्पण येत्या 12 जानेवारीला होण्याची शक्यता। शिवडी नावाशेवा प्रकल्पाचं 99% काम पूर्ण। लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। यूजीसीचे देशातील सर्व विद्यापीठांना एमफिलचे प्रवेश तातडीनं थांबवण्याचे आदेश। नोव्हेंबर 2022 नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नसेल। पालघरमधल्या जव्हार मोखाडा परिसरामध्ये पाणी टंचाई। मोखाडा तालुक्यातल्या काही गावांमधल्या विहिरींमध्ये तळ दिसायला लागलेत। काही पाड्यांना खासगी टँकरनं पाणी पुरवठा सुरू। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर ऑइल टँकर उलटला। टँकर चालकाच्या डोक्याला दुखापत। जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।